आपण हे जे मटण आहे ते चुलीवर करतो मुद्दाम. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण वसमत मधील जगदंबा हॉटेलला आलेलो होतो, ज्या ठिकाणी मिळतं आपल्याला अस्सल कंदुरी मटण. आणि हे मटण कशा प्रकारे बनवलं जातं हे आज आपण पाहणार आहोत आणि ते टेस्ट सुद्धा करणार आहोत. चला तर पण हॉटेल जगदंबामध्ये चुलीवरचे कंदुरी मटण बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक बकरं 12 किलोचं घेतलेलं होतं. ते आपण बकरं कापल्याच्या नंतर मटण एक 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. आणि धुवून घेऊन आता आपण त्या मटणामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला मिक्स केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ही समजा बोटी आहे त्याची, तरी बोटी बी आम्ही त्याच्यात कंदुरी मटणमध्ये मिक्स करतो. कारण कंदुरी मटण म्हणल्यावर जे आपण कंदुरीमध्ये जेवण करतो तसंच कंदुरी आम्ही हॉटेलमध्ये देतो. ही गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा धुवून घेतली आपण स्वच्छ. गरम पाण्यामध्ये धुवून घेऊन त्याच्यानंतर परत आपण आपल्या थंड पाण्यामध्ये पण 2 वेळेस धुतलेली आहे आणि याच्यामध्ये मिक्स करत आहोत. त्याला गरम पाण्यात का धुतो आपण? कारण याचा वास येऊ नये म्हणून. वास येऊ नये. गरम पाण्यात धुतल्याच्या नंतर याचा वास निघून जातो. सगळं हे मिक्स झालंय आता आपलं जवळपास. आपल्या आता चुलीला जाळ लागलेला आहे. आपण आता लगेच चुलीवर भगुनं ठेवून गावरानी पद्धतीने जसं आपण नवसाचे बकरे कापतो तशा पद्धतीने आपण ही कंदुरी करणार आहोत. आमच्या हॉटेलला दर रविवारी मंगळवारी आपण ही कंदुरी करतो. तेल पॉकेटचं वापरतो, सोयाबीन तेल रिफाईंड तेल टाकून घेऊ आता आपण अगोदर. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहोत. भाजून घेऊ. त्यामुळे मग हे कंदुरी मटण काय असतं ऍक्च्युली? कंदुरी मटण म्हणजे याच्यात काय असते, जसं की आता आपण बकऱ्याची समजा टोटल बकऱ्याला बकरं कापल्याच्या नंतर त्याचं जे काही मटण आहे पूर्ण पार्ट्स याच्यामध्ये येतात. आणि आपण समजा जर असं जर मटण जर घ्यायचं म्हणलं तर आपल्याला 2 किलो जरी आपण मटण घेतलं किंवा 4 किलो मटण घेतलं, आपल्याला सगळे त्याच्यामध्ये पार्ट येणार नाही. त्याचे आले तरी थोडे थोडे पार्ट येणार. पण या कंदुरी मटणमध्ये आपल्याला सगळे पार्ट मिळणार. म्हणजे असं एकच पार्ट म्हणून नाही, टोटल पार्ट मिळणार. जसं की आपण कार्यक्रमाला कोणाच्या जर गेलो कंदुरीच्या, तर तिथं त्या कंदुरीच्या जेवणाला समजा कोणाचा जर आपल्याला फोन आला तर माणूस काही जरी काम असलं तरी काम सोडून आपण तिथं म्हणतो नाही चला कंदुरी जेवायला जायचं आपल्याला. तसं या पद्धतीने आम्ही हे चालू केलेलं आहे. इथं बस मटण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. आपण सगळं मटण टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे मटण टाकल्याच्या नंतर आपण याला असंच एक 15 ते 20 मिनिट ठेवून म्हणजे वाफाळून घेणार आहोत. आपण हे जे मटण आहे ते चुलीवर करतो मुद्दाम. कारण आपण गॅसवर तर रोजच खायलो, पण गॅसवरची चव आणि चुलीवरची चव एक वेगळीच असते. मीठ त्याच्यामध्ये. याला आता आपण झाकून ठेवू आणि एक 15-20 मिनिट समजा याला चांगलं हे होऊ देऊ. आपलं आता पूर्ण मटण हे झालेलं आहे, वाफळलेलं आहे. आता आपण याच्यात एकदा याला खाली वरी करून सगळं पाणी याच्यातलं सुटतं आपल्याला. याच्यात पाणी सुटलेलंच आहे, पण आता आपण याला वरून परत पाणी टाकायचे. पाणी आपण गरम करून पाणी हे केलेलं आहे आपण. आता आपलं मटण शिजलेलं आहे. आता हे आपण याच्यात काढून घेऊ. चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. याची टेस्ट मस्त लागत आहे. आता आपण पाहणार आहोत त्याची पुढची प्रोसिजर, जो बंगा बनतो तो कशा प्रकारे बनवला जातो आणि त्यानंतर सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. आपण फोडणी देणार आहोत, भाजीला बंगा बनवणार आहोत. हे कंदुरी बंगा. आणि हे आपण कीर्ती गोल्डचं सोयाबीनचं तेल वापरतो त्याच्यात. भाजीला आपल्या इथं हेच तेल असतं. ते अद्रक पेस्ट टाकणार आहोत. आता आपण हे अद्रक लसूण भाजून घेतले, चांगल्या प्रकारे लाल झाले, हे असं झाले बघा. आता आपण याच्यामध्ये हे आपले घरगुती मसाले आहेत, याच्यात काही वेगळं काहीच नाही, सिक्रेट मसाला नाही, काहीच नाही. आपले सगळे घरगुती मसाले ते आता आपण टाकून घेणार आहोत त्याच्यात. याच्यामध्ये मीठ आहे, चटणी आहे, काळा मसाला आहे आणि एक आपला अंबारी मसाला आहे, काय बस, दुसरं याच्यामध्ये काहीच नाही. आणि हळद आहे. कोथिंबीर टाकून घेतली. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरा. हे आता आपण खोबरं आणि तीळ टाकलं, भाजून घेतलं होतं खोबरं आणि तीळ.
पण कंदोरीला करतो का ते तसं समजा. आणि हे आपला घरगुती येसोर आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं मटणाचं सूप. हे आता आपण याच्यामध्ये सूप टाकणार आहोत. हे सूप टाकायलेत आपलं आता. याला आता एक आपण 15-20 मिनिटं उकळून घेणार आहोत. की वरून आपण कोथिंबीर टाकायलो. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव माझं नाव महेश होडगीर. आणि आपल्या हॉटेलचं? माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल जगदंबा व्हेज अँड नॉन व्हेज. तर दादा, मग आपल्या हॉटेलची सुरुवात कशी झालेली आहे? हॉटेलची सुरुवात माझ्या 1.5 वर्ष झाली मला हॉटेल टाकून. मी अगोदर शेती करत होतो, पण मला हॉटेलची आवड होती, हॉटेल व्यवसायाची. त्यामुळे मी हॉटेल वसमतला चालू केली. आणि मग आपण एक कंदुरी मटण द्यायचं हे कसं आपल्या याच्यात आलं, म्हणजे चालू करावं? हे कंदुरी मटण म्हणजे द्यायचं असं हे झालं. आमचे मित्र एकदा माजलगावकडे गेले होते, तर तिथं त्यांनी बघितलं होतं की बा बकरे कापून समजा कंदुरी मटण देतात. मग त्यांनी मला आल्याच्या नंतर म्हणले असं असं तिकडं मटण मिळतंय म्हणले. मग त्यानंतर मी बऱ्याच आमच्या ग्राहकांना म्हणलो की बा आपण असं असं करायचा विचार चालू आहे आपला, कंदुरी मटण द्यायचा विचार चालू आहे आपला. तर मला ग्राहकांनी प्रतिसाद दिला. ग्राहकही म्हणले तुम्ही चालू करा म्हणले. पण म्हणलं तेवढं बकरं कटणं म्हणजे सोपं नाही म्हणलं, कारण माझं हॉटेल नवीन आहे, काही मला त्याच्यातला जास्त अनुभव पण नाही. फक्त मला 1.5 वर्ष झाले हॉटेल टाकून. पण मला ग्राहकांनी आग्रह केल्यानंतर मग मी बकरं कापलं पहिल्या दिवशी. तर मला पहिल्या दिवशी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या दिवशी मी ज्या दिवशी बकरं कापलं त्या दिवशी म्हणजे पाऊस चालू होता. तेवढ्या पावसामध्ये माझ्याजवळ गिऱ्हाईक चालू होतं. मग तिथून मग मी म्हणलं आता आपण इथून कंटिन्यू चालू करायचं, म्हणून मी दर रविवारी आणि मंगळवारी हॉटेलला बकरं. आणि दादा, मग आपल्या ह्या कंदुरी मटणामध्ये असं काय खास आहे? विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आपण हे जे मसाले वगैरे आहेत, मसाले हे सगळे आपण घरगुती मसाले वापरतो. आपण पॅकिंगचे मसाले कुठलेही वापरत नाहीत. आणि त्यातल्या त्यात समजा आपण तेल पण जे आहे ते सोयाबीन पॉकेटचं तेल वापरतो. आपण खुल्लं तेल वापरत नाहीत. आपण आपल्या इथं कंदुरी मटण आहे 200 रुपये प्लेट. आणि आपल्या इथं आपण कंदुरी सोबत आता नवीनच समजा थाली पण सुरू केलेली आहे. त्या थालीमध्ये आपण 3 भाकरी देतो, छोट्या प्लेटमध्ये मटण देतो आणि 1 वाटी राईस देतो. अशी ती आपण थाली 300 रुपयात देतो. त्या व्यतिरिक्त आपल्या इथं म्हणजे रविवार आणि मंगळवार जर सोडलं तर आपल्या इथं मच्छी मिळते, बोटी मिळते. त्याच्यानंतर आपल्या इथं चिकन मिळते. आणि आपण गावरानी चिकन पण सुरू करणार आहोत रेग्युलर. इथून पुढे समजा ग्राहकांची मागणी आहे आपल्याला की गावरानी चिकन पण द्या म्हणून आपण गावरानी चिकन पण प्लेटने देणार आहोत. तर या झणझणीत कंदुरी मटणामध्ये आपण आता लिंबू घातलेला आहे आणि आता आपण हा बंगा आणि हे उकडले जे पीस आहेत ते टेस्ट करणार आहोत. तर आपण हे पीस सुद्धा आता टेस्ट केलेले आहेत आणि या दोन्हीची टेस्ट 1 नंबर होती. आपला टायमिंग असतो दुपारी 12 ते संध्याकाळी 11. आपल्या हॉटेलचा ॲड्रेस आहे हॉटेल जगदंबा व्हेज अँड नॉन व्हेज, बस स्टँड जवळ, नांदेड रोड, वसमत.